परमेश्वरा, काय करू मी हिचं? काय करू मी? काही करू शकत नाही. सहन करावं लागेल तुला कामिनी, सहन करावं लागेल. शांतो, अगं राजा, माशी शिंकली म्हणजे मला शंका आली असं म्हणायचंय मला. आणि काय आहे, आजपर्यंत त्या गुरुजींनी जे काही सांगितलं ना ते सगळं खरं होत आलेलं आहे. हे एक सेकंड, तू बोलतेस आज 3 ते 4 मध्ये त्या आजीची मोठी नात येणार होती आणि ती गावछाप आली. हो, म्हणजे गुरुजींच्या सांगण्यानुसार आज तुझ्यासोबत आलेल्या मुलींना वगळता वगळता म्हणजे त्यांना बाजूला करता उरतं कोण? कमळी. तीच अन्नपूर्णाची मोठी नात नसेल कशावरनं? नो 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 नो, ती 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 त्या आजीची मोठी नात नको. म्हणजे ती माझी स्टेप सिस्टर. नाही 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 नाही, नो. आई, काय? तू जो विचार करतेस ना, ती म्हातारी आणि राजन सुद्धा सेम विचार करतात. सेम. म्हणजे म्हणजे त्या म्हातारीनं राजनला कमळीच्या फॅमिलीची इन्फॉर्मेशन काढायला सांगितली आहे. याचा अर्थ ती गावछाप, ती पण माझी स्टेप सिस्टर निघू शकते. त्या आजीची नात. हो माय गॉड, नको. मग ती घरी येईल ती. अरे काय काय गोंधळ घालताय तुम्ही? गप्पा बसा ना जरा. असं ठरलंय का अजून काही? नाही ना. मग उगीच कशाला विषय वाढवताय? आणि ज्या अर्थी अन्नपूर्णाने राजनला सांगितलेलं आहे याचाच अर्थ आपण आधी त्या कमळीची कुंडली काढायला पाहिजे. राईट. अनिका, अनिका मला सांग, तू ज्यावेळेस गावाला गेली होतीस त्यावेळेस तू तिच्या फॅमिलीला म्हणजे तिच्या आईला पाहिलं होतंस का? हो. नाही, आय डोंट रिमेंबर. वेट अ मिनिट. ती गावछाप आहे ना, तिच्या रूम मध्ये तिचा फॅमिलीचा फोटो आहे. ऋषीने साईन करून दिलाय. आठवतंय मी भांडत होती त्याच्यावरून. तो आहे. हा हा, बरोबर 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 बरोबर. हा, पण तू त्यामध्ये तिच्या आईचा फोटो पाहिला होतास का? ग्रॅनी आजी, हे सगळं मी नाही पाहिलंय ग. आणि तुला बघायचं असेल ना तर तू स्वतः जाऊन बघ, व्यवस्थित बघ. मला नको विचारू. मला आता फ्रेश व्हायला जाऊ दे. कशी आहे ही मुलगी? ती आई. आता काय करणार आहेस तू? काय करणार? दुसरं काय करणार? त्या कमळीच्या रूमवर जाऊन तो फोटो सापडतो का पाहायचं आणि आपल्या शंकेचं निरसन करून घ्यायचं. आणि जर का समजा ती गौरीची मुलगी असेल तर मात्र अन्नपूर्णाला तिच्या मोठ्या नातीला मुकावंच लागेल. कारण आता हा डाव मी वाया जाऊ देणार नाही. कारण कामिनीचा डाव म्हणजे